शिर्डीच्या या अधिवेशनाला तब्बल 15,000 भाजपचे सदस्य, कार्यकर्ते, पदाधिकारी हे गोळा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। ज्या पाठीमागे तुम्ही बघू शकतात, एकंदरीत पूर्ण राज्यातील मतदारसंघनिहाय या ठिकाणी बूथ कमिटी करण्यात आलेली आहे। त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी बूथ वाईज कार्यकर्त्यांना सदस्य नोंदणी केली जात आहे। तर कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने आज केंद्रीय मंत्री जे येणार आहेत, अमित शहा असतील, जे पी नड्डा असतील, हे या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। नमस्कार, मी प्रवीण सुरोसे, लेट्सअप मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी साईबाबांच्या नगरीमध्ये आलेलो आहोत। आज शिर्डीच्या साईबाबांच्या नगरीमध्ये आज आपण पाहू शकतात माझ्या पाठीमागे की भाजपचं महाअधिवेशन या ठिकाणी आज पार पडत आहेत। आपण ज्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत तिथे बघू शकतात नरेंद्र मोदींचा एक मोठा फोटो या ठिकाणी लावलेला आहे आणि त्यासोबत एक टॅगलाईन जी दिसतीये, श्रद्धा सबुरी भाजपाची। आपण शिर्डीमध्ये आलेलो आहोत, श्रद्धा सबुरी हे साईंचं वाक्य आहे। त्याच टॅगलाईनने आपण बघू शकतो की भाजपची या ठिकाणी टॅगलाईन करण्यात आलेली आहे। शिर्डीच्या या अधिवेशनाला तब्बल 15,000 भाजपचे सदस्य, कार्यकर्ते, पदाधिकारी हे गोळा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। ज्या पाठीमागे तुम्ही बघू शकतात, एकंदरीत पूर्ण राज्यातील मतदारसंघनिहाय या ठिकाणी बूथ कमिटी करण्यात आलेली आहे। त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी बूथ वाईज कार्यकर्त्यांना सदस्य नोंदणी केली जात आहे। मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी हे भाजपचं मोठं आव्हान आहे। त्या अनुषंगाने पूर्ण पदाधिकारी असो, कार्यकर्ते असो, हे जोमाने काम करत आहेत। या अधिवेशनाच्या माध्यमातून कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने आज केंद्रीय मंत्री जे येणार आहेत, अमित शहा असतील, जे पी नड्डा असतील, हे या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। तसेच राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस हे देखील या सर्व आमदार, खासदारांना यांच्याशी चर्चा करणार आहेत। येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा होणार आहेत। तसेच कार्यकर्त्यांना निवडणुकांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येणार आहेत। या ठिकाणी आपण बघू शकतात मोठ्या संख्येने महिला वर्ग देखील आलेले आहेत। तसेच युवा कार्यकर्ते आहे, युवा कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला जाणार आहे। तसेच निवडणुकांच्या अनुषंगाने आज एकंदरीत काय चर्चा होणार आहे, तसेच मार्गदर्शन काय करण्यात येणार आहे हे तर येणाऱ्या काळात कळेलच। मात्र एकंदरीत आलेला नागरिकांचा हा उत्साह, भाजपच्या कार्यकर्त्यांचा, सदस्यांचा उत्साह पाहता येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानेच ही कुठेतरी आता एकंदरीत रणनीती आखली जाणार आहे, असंच या माध्यमातून दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश सोबत प्रवीण सुरोसे, लेट्सअप मराठी, अहमदनगर।